जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि भावांनो, साठ वर्ष म्हणजे साधारणपणे 3 पिढ्या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण काही नवीन बाबा यांच्याकडनं नाही झालं, ह्याच्याकडनं बघू. हे बेभान झालेले जे हत्ती आहेत यांच्यावरती कोणी मावत नाही आणि त्यांच्यावरती कुठच्याही प्रकारचा अंकुश नाही. शेवटी लोकांना काही चॉईस आहे की नाही. लोक म्हणणार की बाबा नाही हेच 4 आहेत, हेही तसंच करतात, हेही तसंच करतात. असं जर समजा झालं तर ह्यांच्यावरती लक्ष कोणी ठेवायचं. प्रत्येक गोष्ट मी रस्त्यावरती तर आहेच हो, पण तिथे विधानसभेतही पाहिजेच ना. समोर दिसतंय आणि आपण काही करायचं नाही, हे हातावर हात ठेवून बसून मला ते काही जमणार नाही. हे सगळं त्या मायबाप जनतेवरती अवलंबून असतं. हे स्वीकारायचं की नाकारायचं हे लोक ठरवतात. हे तुम्ही ठरवून नाही चालत. तुम्ही तुमचं काम करायचं असतं. या पलीकडे सगळं लोक ठरवतात. ती ज्या वेळेला सत्ता हातामध्ये घेईन ना त्यावेळेला ती सत्ता पूर्ण हातामध्ये घेईन. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि भावांनो,